लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एकीकडे इंधन बचत आणि खर्च कपातीचे संदेश दिले जात असताना दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र वेगळंच चित्र दिसत असल्याची चर्चा रंगतेय. दिंडोरीतील महिला हक्क आणि कल्याण समितीच्या दौऱ्यामध्ये वाहनांचा मोठा ताफा पाहायला मिळाल्यानं आता प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. महिला हक्क आणि कल्याण समितीच्या अध्यक्षा आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली समितीने दिंडोरी पंचायत समिती आणि पोलीस ठाण्यात भेट दिली. या दौऱ्यामध्ये महिला सुरक्षा, बालकल्याण योजना आणि अंगणवाडी सेवांचा आढावा घेण्यात आला. मात्र या भेटीपेक्षा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे वाहनांचा ताफा. समितीच्या दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर गाड्यांचा लवाजमा पाहायला मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे इंधन बचत आणि खर्च कपातीचे आव्हान तर दुसरीकडे प्रत्यक्ष दौऱ्यांमध्ये वाहनांची रेलचेल. यामुळे नियम फक्त सामान्य जनतेसाठीच का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. दरम्यान राज्यपालांच्या आदेशानुसार मुख्य सचिवांनी अनावश्यक दौरे टाळण्याचे आणि शक्यतो व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कामकाज करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्याच पार्श्वभूमीवर हा दौरा चर्चेत आलाय. इंधन बचतीचे, खर्च कपातीचे संदेश मंचावरून दिले जातात आणि प्रत्यक्षात गाड्यांचे ताफे फिरतात अशी उपरोधिक प्रतिक्रिया आता नागरिकांनी दिली आहे. दरम्यान महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असली तरी या दौऱ्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.